तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे डेली व्लॉग अँड देसी फ्लेवर्स. तर आजचा व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आज अचानक ठरलं होतं की पावभाजी करावी म्हणून घरामध्ये जे काही अवेलेबल साहित्य आहेत तेवढ्याच्यातच मला ती पावभाजी करायची होती. मग भाज्या म्हणजे फ्लावर, टोमॅटो, वाटाणा आणि बटाटा मी उकडून घेतला आणि मॅश करून घेतला. मग बारीक चिरलेला कांदा तो परतून घेतला आणि त्यामध्ये फक्त अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली. मग त्यामध्ये ते मिश्रण मी ॲड केलं. थोडी मिरची पावडर, हळद आणि थोडासा पावभाजी मसाला ॲड केला आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून मी त्याला वाफेवर ठेवलं आणि खरंच भन्नाट झाली होती बरं का. पावभाजी एक असा पदार्थ आहे की तो कसाही करा, तो चविष्टच लागतो, खूप टेस्टी लागतो तो. मग आज असा पोळी भाजी न करता आज असाच काहीसा बेत केला होता. रोज रोज पोळी भाजी खाऊसुद्धा वाटत नाही. मग आज वेगळं काहीतरी करावंसं म्हटलं आणि मग त्यामुळे पावभाजी केली होती आणि खरंच टेस्टी झाली होती. कोथिंबीर इथं मग मी वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली. कोथिंबीर इथंच संपली होती नंतरच्याला. मग आज सगळ्यांनी जेवणामध्ये पावभाजी एन्जॉय केली आणि मग मला एक पार्सल रिसीव झालं होतं. मिशोवर मी ऑर्डर केलं होतं, ते रिसीव झालं. त्याचं मला एक रिव्ह्यू दाखवायचा होता. हे साडी कवर बॅगचं पार्सल मला रिसीव झालं होतं आणि खरंच अतिशय सुंदर आहे बरं का. हे एकदम याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि मग मी त्यामध्ये साड्या सगळ्या ऑर्गनाईज करून ठेवल्या. तर खरंच यामध्ये जवळजवळ 8 ते 10 साड्या सहज बसल्या जातात आणि फ्रंटला जे ट्रान्सपरंट कवर आहे ते मला खरंच खूप आवडलं. याची क्वालिटीसुद्धा खरंच छान आहे आणि याची चेनसुद्धा खरंच इझिली ओपन आणि क्लोज होऊ शकते. आता हे सगळं फक्त आपल्या वापरण्यावर आहे की ते आपण कसं वापरायचं आणि कसं नाही. बाकी ऑल ओव्हर सगळं प्रोडक्ट वगैरे एकदम छान भन्नाट आणि मस्त आहे. तुम्ही खरंच हे यूज करू शकता आणि मागवू शकता. हे अशा प्रकारे मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं होतं आणि हे बघा, आपण असं सहज आपल्या साड्या वगैरे आपण ह्यातून सिलेक्ट करू शकतो, काढू शकतो आणि ऑर्गनाईज करूनसुद्धा सगळं ठेवल्यानंतर कपाटसुद्धा इतकं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. खरंच मैत्रिणींनो, तुम्ही हे घेऊ शकता. अशाच साडी कवर बॅगप्रमाणे ब्लँकेट कवर बॅगसुद्धा आता अवेलेबल आहेत. मी ते सुद्धा लवकरच मागवणार आहेत. मला ते ब्लँकेट ठेवण्यासाठी घ्यायचंच आहे आणि त्याचासुद्धा मी रिव्ह्यू लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की शिवला मी मागं तुम्हाला विचारलं होतं की त्याला ट्युशनमध्ये त्याचं ॲडमिशन घेऊ का डे केअरमध्ये. तर मी त्याला ट्युशनमध्ये आता सध्याच्याला पाठवते आहे, कारण जूनपासून त्याची स्कूल सुरू होणार आहे आणि त्याला माझ्याशिवाय दुसरं कोणाची सवय नाही आहे, तर सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. त्यासाठी मी त्याला एका ट्युशनमध्ये पाठवते आहे आणि थोडं जातो आहे, हसतो, रडतो आहे थोडंसं एम्बॅरेसिंगच आहे त्याचं वागणं आणि बघूयात आता पुढं हळूहळू सवय लागते आहे की नाही लागते आहे. पण पहिल्या दिवशी त्याला जो त्रास होतोय तो बघून खरं वाईट तर वाटतंयच. आई आहे ना मी शेवटी, पण करणार काय, त्याला सवयसुद्धा लागली पाहिजे. त्यामुळं त्याला सध्याशाला तरी मी पाठवते आहे. रडतोय थोडासा, पण होईल, सवय हळूहळू होऊन जाईल. हे एक डोरमॅट होतं, मी घरीच बनवलं होतं. हे जवळजवळ ह्याला 1 ते 1.5 वर्ष झाले असतील. माझ्या काही जुन्या लेगिन्स होत्या डिलिव्हरीच्या अगोदरच्या, त्या आता काही मला येत आहेत. मग मी त्यापासून हे असं काय ते डोरमॅट थोडंसं बनवलं होतं. त्याला 1-1.5 वर्ष झालं. एकदम रफ अँड टफ आहे ते यूज करायला. हे सुद्धा मी लवकरच तुम्हाला बनवून दाखवेल. आपल्या मोठ्या व्हिडिओवर मी तो व्हिडिओ अपलोड करून टाकेल. आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना घर संसार या छोट्याशा शॉपिंग मॉलबद्दल तुम्हाला माहिती असेल. छोटासा शॉपिंग मॉलच म्हणता येईल याला, कारण सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात खरंच आणि दुसरीकडे कुठं जायची गरजसुद्धा पडत नाही. माझ्यासाठी तरी हा छोटासा शॉपिंग मॉलच आहे आणि बऱ्याच गोष्टी खरंच आपल्या घेण्यासारख्या असतात, अफोर्डेबल असतात, बरीचशी व्हरायटी असते. माझं तरी इथं महिन्यातून एकदा का होईना इथं येणं असतंच. आम्हाला हे घरापासून जवळच असल्यामुळे आमच्या येणं जाण्याच्या रस्त्यालाच आहे. मग आमचं अधूनमधून असं इथं येणं जाणं चालूच राहतं आणि जरी कधी इथं एंट्री केली तर माझा शोभा मात्र डायरेक्ट त्याच्या खेळण्याच्या सेक्शनला तिकडं असतो. तो आई वडील कुठे आहेत याचं अजिबात भान नसतं आणि सगळे त्याला बघून अक्षरशः हसत असतात. तो जाऊन त्याची खेळणी, तो त्याची शॉपिंग एकटाच करतो, त्याला कोणाचीही गरज भासत नाही. त्याचं बोलणं आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात, पण ज्यावेळेस मी कॅमेरा ऑन करते त्यावेळेस तो काहीही करत नाही. चला असो, तो सुद्धा योग कधी ना कधीतरी येईलच. मग आम्ही सगळं ते शॉपिंग करता करता पुढच्या सेक्शनला गेलो. पुढं होतं सगळं भांड्यांचं सेक्शन
आणि खरंच छान असतात भांडे वगैरे सुद्धा, एकदम क्वालिटी वगैरे चांगली असते, जाड असतात भांडे. आणि भांडेसुद्धा सगळे सेक्शन वाईज लावलेले आहेत. कुठं प्लास्टिकच्या प्लेट्स, फायबरच्या, काचेच्या, असं एकदम पाहायलासुद्धा एकदम नीटनेटकं आणि छान, कोणाचा असा गोंधळ उडणार नाही अशा प्रकारे ते छान मांडणी वगैरे केलेली असते. इकडे पुढे येऊन मी टिफिन पाहिला. खरंच मला हा टिफिन आवडला आहे आणि पुढच्या वेळेस गेलं तर मी हा नक्कीच घेणार आहे. त्याची प्राईससुद्धा छान आहे, अफोर्डेबल आहे. बाकीचे भांडे वगैरे सगळे जाड होते. पुढे तर मी प्लेट्स वगैरे पाहिल्या. प्लेट्स, छोट्याशा स्टीलच्या वाट्या, त्यांचंसुद्धा म्हणजे क्वालिटी छान वाटली मला. मग आम्ही घरी निघालो आणि येता येता थोडासा ज्यूस घेतला. जास्त काही शॉपिंग आम्ही केली नाही. शिवसाठी एक गाडी घेतली, त्याच्यासाठी बॅग, वॉटर बॉटल, आणि वॉटर बॉटलसुद्धा खरंच आम्हाला छान रिजनेबल रेटमध्ये भेटली आहे. खोलायलासुद्धा एकदम इझी आहे. खरंच छान भेटली. तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओज आणि डेली ब्लॉग पाहण्याकरता तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं एक लाईक आणि तुमच्या छान छान कमेंट्स मला पुढचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरता खरंच प्रेरित करतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग असतील. त्यासाठी भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.